पांडुरंग आता या टाळकऱ्यांप्रमाणे रांगेत उभा आहे. श्रोत्यांमध्ये बसलेली जनाबाई आहे. काय त्या जनाबाईचा अधिकार असेल आपल्याला माहिती आहे. आपण 10-10 मिनिटे एका प्रमाणाला देणार आहोत. त्या जनाबाईचा एवढा अधिकार होता, जशी ती ज्ञानदेवाला काय बोलते, चाल बोल चाल. म्हणजे ही चाल बोलण्याची जी पद्धत आहे ती आज नाही, आदेश जनाबाईनं दिला. आणि पहिलीच कीर्तनामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीने म्हटलेला हा पुरावा देणारा हा अभंग आहे. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. काय सांगावा, जनाबाईनं बोलावा, देवानी ऐकावा, साधू संतांनी ऐकावं, एवढा त्या जनाबाईचा अधिकार होता. आपण पाहणार आहोत तिचा पुढे अधिकार. पण असा अधिकार संपन्न असणारी जनाबाई ज्ञानदेवाला सांगते चाल बोला अभंग बोला. आणि लक्षात घ्या, मोठाले माणसं फार मोठ्या मनाची असतात. सर्वसामान्य माणसं आपण समाजामध्ये बघतो, दुसरं निसं सहज जरी बोललं तरी त्याला राग येतो. इतकंच नाही, लहानाने जर त्याला काही सांगितलं तर तो म्हणतो अरे मी या संप्रदायाला ज्येष्ठ आहे, तू मला काल आलेला काम सांगतो. कामाच्या बाबतीत असं अनेक बाबती आहे. घरामध्ये बघा, मुलांनी जर आई वडिलांना काय सांगण्याचा प्रयत्न केला तर काही वेळेला वडील म्हणतात ही केस काय अशी पिकली का माझी, मला आज सांगायला लागला. घडतं बरं का आता कुटुंबांमध्ये. फक्त सांगत नाहीत, आणि जे सांगत नाही त्यांना उपाय भेटत नाही, म्हणून सांगत जा, उपाय भेटतील. असो, जनाबाईनं बोलावा आणि ज्ञानदेवाने ऐकावा. आणि खरोखर जनाबाईनं सांगितलं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ऐकलं. ज्ञानेश्वर सुद्धा चाल म्हणायला लागले. अभंगाचं 3रं चरण आहे बघा. अभंग बोलत रंग कीर्तने